कसा होता तुमचा प्रवास इथपर्यंत येण्यामागचा? खूप कठीण असा होता. 12 वर्षाची असतानाच लग्न झालं. स्वयंपाक करायचा, त्याच्यात मीठ जास्त झालं तरी मारणार. इतका छळ केला त्या लोकांनी माझा 6 महिने अगदी, की माझे बाबा 6 महिन्यानंतर मला जेव्हा बघायला आले तर त्यांनी मला ओळखलं नाही की त्यांचीच मुलगी आहे म्हणून. मग या जीवनाचं करायचं तरी काय आपण? मग आपल्याला संपवलं पाहिजे हे जीवन. आणि मग मी पॉयझन घेतलं आणि 3ही बाटल्या पिल्यानंतर माझ्या तोंडून असा फेस वगैरे जात होता, हातपाय मी घासत होते. खूप प्रयत्न झाले आणि त्यांनी सांगितलं 24 तासात तिला होश आला तर ओके, नाही तर नाही. आणि मला होश आला. कारण पुढे इथपर्यंतचा प्रवास होता व्हायचा लिहिलेला बहुतेक. अतिशय कठीण परिस्थिती होती आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये 2000 रुपये जमा करणार कुठून? आणि असं करता करता बहीण जी आहे माझी ती मरण पावली. म्हणजे पैसा हा किती गरजेचा आहे, पैसा हा मिळवलाच पाहिजे. पुरुषप्रधान देशामध्ये एका स्त्रीनी बिल्डर होणं, आणि माझी वय त्यावेळेस असंच काही 17-18 वर्षाची काहीतरी असेल, 17व्या आणि 18व्या वर्षी हे असं सगळं होतं. तर त्या एरियाच्या काही लोकल गुंडांना ते नाही पटलं, तर मग ह्या लोकांनी माझी सुपारी डिसाईड केली. मग त्याच सिच्युएशन मध्ये मग तुम्ही काय भूमिका घेतली? मी भारतातली पहिली अशी महिला आहे की मला एका दिवसात रिव्हॉल्वर लायसन्स मिळालं. कमानीपर्यंत कशा पोहोचलात तुम्ही? कमानी ट्यूबचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, ताई आमची कंपनी जी आहे ती लिक्विडेशनमध्ये जात आहे, नोटीस ऑलरेडी निघालेली आहे, तर तुम्ही हिला टेक ओव्हर करा. आणि असं म्हणून मी तिथे आले. पंतप्रधानांना भेटण्यापासून ते अगदी लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं घर जेव्हा लिलावात निघणार होतं तेव्हा तुम्ही पुढाकार घेणाऱ्या पहिल्या महिला होतात. बाबासाहेबांचं घर बघायला जेव्हा आम्ही गेलो तर तिथे फार मोठा असा बोर्ड लागलेला होता फॉर सेलचा. शॉक झाले मी की बाबासाहेबांचं घर कसं काय हे विकतात आता. माझ्या डोक्यात असा विचार आला की पंतप्रधान नवीन आहेत तर का नाही बरं आपण त्यांना भेटावं. पंतप्रधानांनी मला विचारलं की क्या प्राइस है उसका? 40 करोड़ समथिंग कुछ तो है, पाउंड में लिखा था वहाँ पर. त्यांनी सांगितलं की चलो हमने ले लिया. महिला ही स्त्री शक्ती आहेच आहे, ती सरस्वती आहे, ती लक्ष्मी आहे आणि ती दुर्गा तर आहेच आहे. ती सगळंच करू शकते. काहीच असं नाही आहे की ती करू शकत नाही.